राबोडी परिसरात घरगुती वादातून संतापलेल्या व्यक्तीनं पत्नी, मुलगी आणि नातीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत 3 जणी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। फिर्यादी शगुफ्ता अन्सार, हुसेन अन्सारी या आपल्या पती आणि मुलीसह राबोडी इथे राहतात। काही दिवसांपूर्वी मुलीसह माहेरी आल्या होत्या। त्यांच्या आईवडिलांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। 25 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात टीव्ही पाहण्यावरून पुन्हा वाद निर्माण झाला। वडील मोहम्मद तारिक खान यांनी टीव्ही लावण्यास विरोध करत कुटुंबियांना शिवीगाळ केली। यावेळेला आईनं विरोध केल्यानं ते अधिक संतापले। रागाच्या भरात त्यांनी घरातील भाजी कापण्याचा चाकू उचलून पत्नीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। यावेळेला फिर्यादी शगुफ्ता यांनी आईला वाचवण्यासाठी पुढे येताच त्यांच्या डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या कोपरावर वार करण्यात आला। तसंच त्यांची मुलगी तुबा हिच्याही हातावर वार करून तिला जखमी करण्यात आला। या हल्ल्यात 3 जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। या प्रकरणी मोहम्मद तारिक खान याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।